नमस्कार मंडळी, वेलकम टू द जयश्री अमल ब्लॉग. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आज मी तुम्हाला माझ्या फॅन्सी साडी कलेक्शन दाखवणार आहे. जे काही मी ऑनलाईन ऑर्डर केले होते आणि काही मला इथंच लोकल शॉपमध्ये मिळाले. मी फंक्शनला घेतले होते आणि काही आहेत जे गेस्टकडून मला गिफ्ट म्हणून मिळाले होते. तर मी ते तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आणि ह्या व्हिडिओ करण्यामागचं कारण पण की जेव्हा पण मी साडी घालते ना तेव्हा मला खूप सारे मेसेजेस येतात की ही साडी कुठून घेतली आहे काय. तर त्यासाठी मी हा व्हिडिओ बनवतेय. आणि काही साडी अशा आहेत की त्या 2 दिवस पण वापरलेल्या नाही, दोनदा घातलेल्या नाही आहेत, फक्त घेऊन ठेवल्यात. आणि त्याच्यावर काही साड्यांचं ब्लाऊज पण शिवायचं राहिलंय, ते पण मी तुम्हाला दाखवते. नुसत्या घेऊन ठेवल्यात काही काही साड्या, त्याचा 2 दिवस पण वापर झालेला नाही. अशा साड्या पण तुम्हाला बघायला मिळतील आज. तर हा व्हिडिओ कंटिन्यू बघा. आता साड्या बघूयात आपण. तर या आहेत ज्या फॅन्सी साड्या माझ्याकडे आहेत त्या, ह्याचं मी आज तुम्हाला दाखवणार आहे डिटेल्स. आणि ती साडी खोलून पण दाखवणार आहे, काय काय त्याचं फॅब्रिक कसं आहे काय. आणि ती काय साडी मी कधी घातली होती हे अमोल तुम्हाला सांगतील, आता गेस करतील ते. ही साडी मी विमल मधून घेतलेली आहे. साडी दाखव. ही जरा टिश्यू फॅब्रिक मध्ये येते, टिश्यू फॅब्रिक मध्ये येते. आणि तिला असं मोती वर्क पण केलेलं आहे थोडंसं, आणि कटवर्क पण आहे. त्याचं ब्लाऊज पण तसंच कटवर्कचं आहे. ज्याला मी साडी कधी घातली होती तू ती साडी दिवाळीला. येस, करेक्ट, दिवाळीला. म्हणजे तुम्ही करेक्ट गेस केलंय. आता ही साडी मी विचारू का एक क्वेश्चन? ती साडी तू किती दिवस घातली आहे? ती साडी मी 2दा घातली. वाव. आणि किती रुपयाची साडी? नाही, ती साडी किती रुपयाची ते सांगायचं राहिलं ना. या साडीची प्राइस आहे 4000. फक्त 4000? विमल मधून घेतली ती. खूप महाग आहे ती साडी त्या मानाने. 2च दिवस घालली आहे मी ती तशी पण. आणि नंतर मी ही साडी दाखवते. मी असे प्लॅस्टिकचे पिशवी यूज करते साड्या ठेवायला. ही साडी मी इंस्टाग्राम वरून घेतलेली आहे. मला एक इंस्टाग्रामचं पेज आहे काहीतरी, इका म्हणून. तर तिथून मी ही साडी घेतली होती. त्या साडीला काहीच बॉर्डर वगैरे नव्हती, तर मी ही एक शॉप मधून ही बॉर्डर घेतली होती, लेस, आणि ती याला लावली होती या साडीला. असा लुक तयार केला होता. त्याचा फोटो मी स्क्रीनवर टाकेल, तुम्ही बघू शकता. आणि या साडीची प्राइस किती आहे? 1800 रुपयाची साडी असेल. 1600. 1600 प्राइस होती. आणि 700 रुपयाची लेस होती त्याला. किती दिवस घातली तू? ती मी एकदाच घातलेली आहे. वाव, किती भारी ना, ऐकायला मजा येते एकदम. ही साडी आहे जी ड्युएल कलर मध्ये आहे. त्यात आतमध्ये हा कलर आहे. आणि तिला पण अशी बॉर्डर आहे आणि प्लेन आहे. ही साडी माझी फेवरेट साडी होती म्हणजे आहे अजून पण. आणि का फेवरेट साडी आहे तुझी ती? का कधी घातली होती मी ही साडी? तू 2017 साली का? बहुतेक प्री वेडिंगला. बरोबर. आणि ह्या साडीची प्राइस आहे 25,000. नाही, 25,000. 2000 प्राइस आहे या साडीची. आणि ह्या साडीला मी मुलचंद मधून बाय केलेलं आहे. मुलचंद मधली साडी. खूप डिस्काउंट मिळाला असेल ना मुलचंद मध्ये तुम्हाला? मुलचंद मध्ये डिस्काउंट नाही देत ना ते साडी. हा का? तर आता आपण ह्या साडीबद्दल बोलतोय. ही साडी बघा, माझ्या सगळ्या साड्या अशा प्लेन आणि बॉर्डर आणि नाहीतर मिनिमल डिझाईन असेल मध्ये. खूप मिनिमल डिझाईन असणाऱ्या साड्या आहेत माझ्या, जे मला खूप आवडतं असल्या साड्या. जास्त झकमक साड्या घेत नाही. ही आहे प्लेन साडी आणि त्याला असं सॉफ्ट आहे त्याचं कापड
आणि त्याला अशी बॉर्डर आहे. आणि ही साडी मी कुठून घेतलेली आहे, आपण दोघंच गेलो होतो नाही साडी घ्यायला. ही पण पुण्यातूनच घेतली आहे, मूळचंदमधून. मूळचंदची साडी घे पण. तेव्हा मी मूळचंदमधून साड्या घ्यायचे. या साडीची प्राइस काय आहे गेस करा. 2500 रुपये असेल. 2200 ची साडी आहे ही. वाव, खूप स्वस्त आहे 2200 रुपये. आणि ही साडी मी किती वेळा वेअर केली आहे, दोनदाच वेअर केली आहे. तर आता आपण बघूया दुसरी साडी. ही साडी मला फारशी नाही आवडत, कारण ह्या साडीला जी 5.5 मीटर असते ना आपली साडी, तशी त्याप्रमाणे ही साडी 5.5 मीटर नाहीये. ही साडी आहे ना कमी वाटते मला, आणि त्याच्या मिऱ्या पण खूप कमी येतात, त्यामुळे मला आवडत नाही ही साडी. फक्त मी दाखवते त्याचं कलर आणि याचं हे वर्क कसलं म्हणतात, एक गोंडे गोंडे त्या साडीला. कर्दुरे लावले ते त्याला. कर्दुरे, पिवळ्या कलरचा कर्दुरा, काळ्या कलरचा कर्दुरा. वाव, भारी डिझाईन केली एकदम साडीची. मला जास्त नाही आवडत ही साडी. मी एकदाच घातली, दोनदा घातलेली आहे. त्या दिवशी कधी मागच्या आठवड्यात. कधी घातली मी ही साडी? मागच्या आठवड्यात नाही का, गुरुवारी. काही आणि या साडीची प्राइस मी ही इंस्टाग्राम वरून घेतलेली आहे, त्यामुळेच मला ते फसवलं गेलंय. ते 5.5 मीटर नाहीये ही साडी. आणि इंस्टाग्राम वरून एक पर्टिक्युलर पेज आहे, त्याचं नाव पण मला माहित नाहीये. आता 2-3 वर्ष झाले, नाही 5 वर्ष झाले त्या साडीला, जे मी कोरोनाच्या वेळेस घेतली होती. म्हणजे तू एकदा पण साडी नाही घातली? ही साडी घातली मी 2दा, पण मला आवडत नाही ही साडी. ग्रे कलर नाही आवडत का? ग्रे कलर आवडतो, जे नवरात्रीत असतात ना, ग्रे कलर, व्हाईट कलर, ब्लॅक कलर, ब्लू कलर, असं काहीतरी. तर त्यावेळेस मी एकदा वेअर केली होती परत. आणि ह्या साडीची प्राइस आहे 1000 रुपये, 999 रुपये. 1 रुपया वाढून सांगितला. 1 रुपया वाढून नाही सांगितला, ते आपण 999 ला 1000 पण म्हणतो ना. मी सांगितलं तुला त्यावेळेस ऑनलाईन साडी घेऊ नको, पण तू काय ऐकलं नाही. मी कधी ऐकलं. ही साडी मला आवडते, पण ती अशी मिऱ्यामध्ये खूप जास्त फुगते, त्यामुळे मला घालू नाही वाटत ही साडी जास्त. तर या साडीचं फॅब्रिक असं थोडस टिश्यू टाईपच आहे. टिश्यू पेपर लावला काय त्याला जीव? टिश्यू टाईप आहे, टिश्यू टाईप. मला वाटलं टिश्यू पेपर लावल्यामुळे. आणि ना त्याला असं सिक्वेन्सच्या लाईन्स आहेत. हे दाखवा सिक्वेन्सच्या लाईन्स. आणि अशीच बॉर्डर. मी सांगितलं ना की मला प्लेन साड्या आणि त्याची जी बॉर्डर असतात त्याच्यावरूनच मी त्या साडींच्या प्रेमात पडते. आणि ही साडी मी कुठून घेतली आहे? चंदननगर मधून. पोखरणा. येस, पोखरणा. ही साडी आहे 2000च्या आसपासच आहे, जे मी रक्षाबंधनला घातली होती. रक्षाबंधनला घेतली होती. त्याच दिवशी घातली? हो. नाही ब्लाऊज शिवला नव्हता ना तेव्हा. छान आहे, मला आवडते ही साडी. फक्त त्याला मी ह्या साडीला मी रेडी टू विअर करून घेणार आहे. रेडी टू विअर साडी. ओके. ही साडी माहिती आहे तुम्हाला? हो, पार्टीवेअर साडी आहे ना? हो, पार्टीवेअर साडी आहे. आणि ही कुठली तरी हिरोईननी घातली होती साडी. ही काय नाव आहे तिचं? विद्या बालननी घातली होती साडी. आणि मी ही पण इंस्टाग्राम वरूनच घेतलेली आहे. काय भारी साडी आहे, एकदम नेक्स्ट लेवल साडी एकदम. खूप भारी आहे. ह्या साडीमध्ये खूप भारी दिसते जीव बरं का तू. ह्या साडीचे पण फोटो आहे माझ्याकडे. मी पॉपअप करल, जेव्हा तुम्ही बघताल तेव्हा स्क्रीनवर पॉपअप होईल तो फोटो. आणि या साडीचं पण त्या साडीसारखंच आहे. सिक्वेन्स आहेत, सिक्वेन्स लाईन्स आहेत त्या छोट्या छोट्या. आणि खूप
छान वाटते घातल्यावर, मला आवडते. मी असंच एक ब्लॅक कलरचं ब्लाऊज शिवलंय त्याच्यावर. यातला ब्लाऊज नाही शिवलंय मी, ब्लॅक कलरचं ब्लाऊज शिवलंय त्याच्यावर. असं मोठे मी बर्थडेला घातली होती एकदा, माझ्या बर्थडेला. ह्या साडीची प्राइस नाही माहिती मला किती आहे, इंस्टाग्राम वरूनच घेतली आहे. 2800 असेल जे, मला असं वाटतंय. एवढे मागायची नव्हती ती, असंच काहीतरी 1200-1300 पर्यंतच होती. जास्त मागाच्या साड्या मी इंस्टाग्राम वरून नाही घेत, लोकल शॉप मधूनच घेते ज्या मागाच्या साड्या आहेत त्या. आणि ज्या असं 1000-1500 पर्यंत त्याच मी इंस्टाग्राम वर करते. कारण काही होऊ शकतं, आपलं पार्सल येऊ पण नाही शकत, किंवा खराब साडी निघू शकते. त्यांचं रिफंडेबल नसते पॉलिसी, आणि त्यांच्याकडं हे पण नसतं की रिटर्न पण नसतं, नो रिटर्न नो रिफंड. तर त्यामुळे मी जास्त मागाच्या साड्या ऑनलाईन नाही घेत. मित्रांनो, तुम्हाला जर साड्या आवडत असतील, खास करून वुमेन्स, तर आमच्या चॅनलला जय श्री अमोल ब्लॉग लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. तरी ही साडी आठवते का तुम्हाला? हो, साडी खूप माहिती आहे, सगळ्यांना माहिती. ही साडी आपण मुलचंद मधून घेतली का पोखरणा? हा, पोखरणा मधून घेतली. करेक्ट. मधून घेतली आहे. ज्यावेळेस ह्या घरात फर्स्ट दिवाळी होती आपली, त्यावेळेस ही साडी घेतली होती मी. मला खूप आवडते ही साडी, खूप छान बसते अशी झोपून. असं मऊ फॅब्रिक आहे त्याचं, आणि असं स्टोन वर्क केलेलं आहे, आणि बॉर्डरला पण असे स्टोन वर्कच आहे. ही साडीला माझ्याकडून तेल सांडलं होतं, आणि त्याच्यानंतर ती साडी निघलीच नाहीये ड्राय क्लीन करून सुद्धा. ती दिवाळीच्या वेळेस पण त्याला लावताना माझ्याकडून तेल सांडलं होतं त्या साडीवर. त्या साडीवर खूप छान लुक केला होता मी दिवाळीच्या वेळेस. खूप भारी फोटो आलते आपले ना, खूप लोकांनी लाईक केले होते. सगळे विचारत होते साडी कुठून घेतली आहे, साडी कुठे. तर ही साडी घेतली मी पोखरणा मधून. जे माझ्या भरपूर साड्या आहेत ना, त्या पोखरणा मधल्याच आहेत. कुठे आहे पोखरणा? पोखरणा चंदननगर भाजी मार्केट मध्ये. पोखरणाचं मी हे नाही करत आहे, प्रमोशन नाही करत आहे. मी बघत होतो, तुला आठवतं का नाही ऍड्रेस ऍटलिस्ट. साडी म्हटल्यावर जेवला असं कसं होईल, मी चेक करत होतो फक्त की आन्सर लगेच येतं की इन्स्टंटली आन्सर आला एकदम. हा, कुठं म्हटल्यावर. ही साडी पण पोखरणा मधलीच आहे, जी दिवाळीच्या वेळेसच घेतली होती. याच्यानंतरची दिवाळी होती ती. या साडीला पण सिक्वेन्स आहे, जे नाईट मध्ये खूप असं उठून दिसतं, झकमक वाटते जरा. नाईटला अशा साड्या वेअर करायला पाहिजे. आणि याला पण बॉर्डर आहे. माझ्या सगळ्या साड्या अशा बॉर्डर आणि मध्ये प्लेन किंवा मध्ये फक्त सिक्वेन्स असल्याच आहेत, आणि त्याच मला आवडतात खूप. जास्त भरलेल्या, जास्त डिझाईन असलेल्या त्या मला साड्या आवडत नाही. तरी ही अशी सिक्वेन्स वाली साडी आहे, आणि याला पण अशी छोटी बॉर्डर आहे, जे की याला स्टोन वर्क पण आहे छोटंसं. आणि याचं ब्लाऊज मी खूप फॅन्सी शिवलंय, ज्याच्यासाठी त्या टेलरनी पण पहिल्यांदाच ते ब्लाऊज शिवलं होतं की त्या टाईपचं. आणि ह्या साडीबद्दल पण मला खूप कमेंट्स आल्या होत्या की ही साडी कुठून घेतली, तुझ्या साड्या खूप युनिक असतात आणि तू कुठून परचेस करत असती. तर ही साडी आपण 2800 रुपयाला घेतली होती, जे मला पाडव्याला यांनी गिफ्ट केलं होतं. दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी असतो तो पाडवा. आणि या साडीत फक्त 2च कलर अवेलेबल होते, एक ब्लॅक आणि एक ब्ल्यू. तर ब्ल्यू कलर मला एवढा आवडला नव्हता यातला, तर मला ब्लॅक आवडतो, तर मी ब्लॅक घेतला. कपड्यांमध्ये मोस्टली मी ब्लॅक प्रेफर करते. तर मला ब्लॅक साड्यांचं पण माझ्याकडे एक वेगळं कलेक्शन आहे. जर तुम्हाला माझ्या हे साड्यांचं कलेक्शन आवडलं तर कमेंटमध्ये मला नक्की सांगा की कसं वाटतंय माझ्या साड्या. आणि तुम्हाला काही आणखीन डिटेल्स हवे असतील तर मला कमेंटमध्ये विचारा, मी तुम्हाला नक्की सांगेल. आणि त्याच्याबरोबर सबस्क्राईब पण करा आमच्या चॅनलला. ही साडी आठवते तुम्हाला? हो, ही कशी विसरलं साडी? सांगा कधीची साडी?
ही बहुतेक आपल्या एंगेजमेंटची साडी असेल मला असं वाटतंय. बरोबर नाही तू? ही साडी सांगा, मी लास्ट टाइम कधी विअर केली होती? तू ती एमडॉक्स मध्ये ऑफिसला. दिवाळीची वेळेस ना? हो, जेव्हा तुमचा त्याच्यानंतर पण विअर केली मी गुडूच्या बोरनाळला. हा का? हा, चुकले तुम्ही. यू आर काय? यू आर रॉंग असं म्हणायचं का जेव्हा तुला? नाही, यू आर लूजर. अमोल बनकर कधी लुजर नाही होऊ शकत. ही नेटची साडी आहे, मी एकदाच घातली आहे माझ्या साखरपुड्याच्या म्हणजे आधी तिळायला घालतात ना तेव्हा घातली होती ही साडी. ही थोडीशी नाही, खूप जास्त जड आहे, खूप जास्त वेट आहे हिचं. आणि हिचं मेन म्हणजे हिचं न घालण्याचं कारण पण एक आहे की याच्यावरचं ब्लाऊजच हरवलेलं आहे. हो, ब्लाऊजच नाही या साडीला. तर या साडीवर नवीन एक ब्लाऊज शिवायला लागल. याला असं मॅचिंग असं मला कळतच नाहीये कुठलं ब्लाऊज शिवावं याच्यावर. ती तशीच राहिली आहे. खूप छान वाटते घातल्यावर. मी असं घागरा टाईप घातली होती साडी, अशी मी मिऱ्या घालून नव्हती घातली, असे प्लेट्स करून घागरा घातला होता. मी तुम्हाला फोटो दाखवेल, फोटो असेलच. कितीची साडी असेल ही? 50,000. 50,000 साखरपुड्याला कशाला घेऊ मी? साखरपुडा होता ना अमोल बनकर बरोबर. मग तुम्ही घेतली होती का? हो, मग मीच घेतली तिच्या. नाही, तुम्ही घेतली 4,500. नाही, तुम्ही घेतलेली त्या साडीची किंमत येते. या साडीची किंमत 3,500 होती. तेच म्हणलो तुम्ही, 3,500च म्हणलो. लोकल शॉप मधून घेतलेली आहे. ही आठवत नाही काय जेव तुला, कधी साडी घेतली कधी नाही? नाही, साडी कधी घेतली नाही. ही साडी मी मोचन मधूनच घेतली आहे. तेव्हा ती पण अशीच प्लेन आहे आणि त्याला बॉर्डर आहे. ही साडी मी फर्स्ट टाइम कॉलेज फंक्शनला वेअर केली होती. जे कॉलेज डेज असतात, साडी डे, बॉलिवूड डे, रोज डे आणि ते फेब्रुवारी मधले डेज आहे. चॉकलेट डे, हग डे, ते डेज नाही आहेत, कॉलेजचे डेज मधलं मी म्हणतीये. त्याचं फॅब्रिक असं जॉर्जेट आहे आणि लेस अशी थोडीशी काय म्हणतात त्याला, वेल्वेट मध्ये येईल आणि स्टोन आहेत असे डायमंड पण आहेत छोटे छोटे. तर खूप आवडली होती मला साडी. ही साडी तेव्हा मी विअर केली होती ना, तेव्हा खूप छान पण वाटत होती, सगळ्यांपेक्षा वेगळं काहीतरी वाटत होतं. तर ही आहे एक रिसेंट माझी साडी, ज्यात मी ही साडी फक्त 2दा विअर केली आहे. आणि ही साडी मी असं स्लीवलेस शिवलंय ना, त्यामुळे मला असं फंक्शन बघायला लागतील, कुठल्या फंक्शनला मी घालायला पाहिजे. ही साडी मला गिफ्ट केली होती माझ्या भावाने, रक्षाबंधनला गिफ्ट केली होती ही. तर ही खरं तर माझ्याच पसंतीची साडी आहे. तुम्हाला एवढ्या साड्या बघून वाटलंच असेल की माझ्या चॉईसची असणार आहे. ती साडी पण पोखरणामधलीच आहे, पोखरणामध्येच घेतली होती ही साडी पण. आणि याचं फॅब्रिक असं थोडंसं कॉटन टाईप येतं आणि त्याला लेस पण अशी वेल्वेटची लेस आहे आणि असे छोटे छोटे कटवर्क पण आहे. हे कटवर्क आहे. तर मी याचा फोटो मी तुम्हाला टाकेल, इथे स्क्रीनवर पॉपअप होईल. आणि आता आहे ही साडी, ही माझी सगळ्यात रिसेंट साडी आहे, जी मी आता पोखरणामधून घेतली आहे. माझ्या आईने गिफ्ट केली आहे मला ही साडी, जेव्हा माझा बर्थडे होता आता मार्च मध्ये तेव्हा. आणि ही साडी मी याच्यासाठी घेतली होती की कुठे हळद कशी रात्रीची असते ना, तर हळदीला विअर करता येईल, जी रात्रीला असाचे स्टोन असे थोडेसे उठून दिसतील. आणि ही पण प्लेन होती त्यामुळे मला जास्त आवडली. आणि या साडीची प्राइस आहे 1,300 रुपये, फक्त 1,300 रुपये. हे बघा स्टोन कसे,
आवडतात त्या साड्या मी ठेवत असते कपाटात. एवढ्या सगळ्या मी देत असते दुसऱ्या. एवढ्या सगळ्या साड्या विकल्या तर कमीत कमी 1-1.5 लाख रुपये तरी येतील की त्या वापरल्याच नाही. 2-2 दिवस एवढ्या साड्या नाहीत, आणखीन खूप आहेत. 3 कप्पे सरळ भरलेले आहेत आणि ते 3 अशी प्लेन आहे. कोणाचं असं छोटस फंक्शन असेल, हळदी कुंकू असेल किंवा असं छोटासा बर्थडे असेल शेजारी, तर त्यासाठी विअर. हा येस, गोंडे आहेत, हे गोंडे. आणि ही पण ब्लॅक कलरची साडी आहे. अजून माझ्याकडे खूप साड्यांचं कलेक्शन आहे जे पैठणीमध्ये मोडतात, कॉटन मध्ये मोडतात आणि एक ट्रेडिशनल वेअर मध्ये मोडतात. तर त्या साड्या तुम्हाला बघायच्या असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा की त्याचा पण मी व्हिडिओ बनवेल नक्कीच. तर या आहेत माझ्या साड्यांचं कलेक्शन. थँक्स फॉर वॉचिंग. आवडलं असेल तर नक्की मला कमेंट करून सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा.